जितका दैहिक संघर्ष कमी तितके आत्मिक कार्य कमी, पण जितका दैहिक संघर्ष अधिक तितके आत्मिक कार्य अधिक असते. काय आमचा दैहिक संघर्ष कमी आहे की अधिक आहे? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाचे अध्ययन करीत असताना आज आपण 8व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. मागील कार्यक्रमात आपण पाहिले की कशा प्रकारे स्तेफन रक्तसाक्षी झाला. याच दिवशी येरुशलेममधील मंडळीचा फार छळ झाला आणि ख्रिस्ती लोकांची पांगापांग झाली. जरी छळ होता तरीही आम्हाला दिसते की शमरोनात सुवार्ता गाजविली गेली. तसेच एका हबशी षंडाने सुवार्तेला कसा प्रतिसाद दिला याचे सुंदर वर्णन या अध्यायामध्ये आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकाचं अध्ययन करीत आहोत आणि आज 8व्या अध्यायाला आम्ही सुरुवात करणार आहोत. 8व्या अध्यायापासून 12 अध्यायापर्यंत ह्या पुस्तकाचा दुसरा भाग आहे. ह्यात आम्हाला दिसेल की प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याद्वारे प्रेषितांकडून यहुदियात आणि शोम्रोनात कशा प्रकारे कार्य करतो. 7व्या अध्यायाचा शेवट फार भयंकर अशा दृश्याने झाला. अशा 2 महान तरुणांचा उल्लेख त्यामध्ये करण्यात आला, ज्यांचा महान प्रभाव प्रारंभिक मंडळीवर पडला. पहिला होता स्तेफन, ज्याने स्वतःचे बलिदान केले. तो मंडळीतील पहिला हुतात्मा ठरला. दुसरा होता एक परुषी तरुण, ज्याने स्तेफनला दगडमार करण्यामध्ये भाग घेतला, ज्याचे नाव शॉल होते. येथे शॉल मंडळीचा छळ करणाऱ्यांमध्ये प्रमुख होता आणि आम्हाला दिसतं की छळामुळे नंतर मंडळीची पांगापांग झाली. आता आपण 8व्या अध्यायाचे पहिले वचन वाचूया. शौलाला तर त्याचा वध मान्य होता. त्याच दिवशी येरुशलेमेतल्या मंडळीचा फार छळ झाला म्हणून प्रेषितांखेरीज त्या सर्वांची यहुदिया व शोम्रोन ह्या प्रदेशात पांगापांग झाली. शौलाने स्तेफनाचा छळ करण्यामध्ये पुढाकार घेतला व लोकांना प्रोत्साहित केले. हा शौल जेव्हा त्याने स्तेफनाचे मुख पाहिले तेव्हा निश्चितच आश्चर्यचकित झाला असणार. 55व्या वचनात आम्ही वाचले होते श्रोत्यानो, की स्तेफनाने प्रभू येशूला देवाच्या उजवीकडे उभे असलेले पाहिले. तरुण शौलाला मात्र तसे काहीच दिसले नव्हते. छळामुळे मंडळी येरुशलेम सोडून इकडे तिकडे पांगल्या गेली. मला वाटतं शौलाने छळ करून एक चांगली गोष्टच केली. छळ झाला नसता तर ते लोक येरुशलेममधून बाहेर पडले नसते, तिथून ते हलले नसते, दुसऱ्या ठिकाणी गेले नसते. पुढे आम्हाला पाहायला मिळतं की यहुदिया व शोम्रोन ह्या प्रदेशात प्रभूनेच त्यांना जाण्यास सांगितले. यहुदिया हा प्रदेश येरुशलेम सभोवतालचा आहे आणि शोम्रोन येरुशलेमच्या उत्तरेला आहे. दुसरं वचन सांगतं, भक्तिमान माणसांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी फार शोक केला. आता काही लोक विचारतात की मेलेले शरीर जाळणे ख्रिस्ती लोकांसाठी बरोबर आहे किंवा चूक आहे. श्रोत्यानो, पवित्र शास्त्रात ह्याविषयी काहीच लिहिण्यात आलेले नाही. मेलेले शरीर जाळण्याने एखाद्या व्यक्तीचे तारण तो गमावित नाही. ख्रिस्ती व्यक्तीची प्रतिक्रिया ही एक बी पेरण्याप्रमाणे आहे. एका प्रकारे शरीर पेटीत ठेवणे, ज्यामुळे पुनरुत्थान होईपर्यंत ते तेथे झोपून राहावे. थेसलोनिकांस पहिले पत्र 4था अध्याय ह्यामध्ये पॉल ह्याविषयी अशाच प्रकारे बोलतो. तसेच करिंथकरास पहिले पत्र 15वा अध्याय 35 ते 43 वचनांमध्ये शरीर हे बी प्रमाणे आहे असा संदर्भ देण्यात आलेला आहे. बी पेरण्याआधी श्रोत्यांनो, आम्ही त्या बीला जाळीत नाही आम्ही एखाद्या व्यक्तीला झोपण्याआधी जाळतो. शरीर बी प्रमाणे जमिनीत पुरणे हे पुनरुत्थानावर आमचा जो विश्वास आहे त्याची एक साक्ष आहे. स्तेफनाचे शरीर छिन्न विछिन्न झाले होते आणि त्यांनी त्याचे शरीर अगदी हळुवारपणे घेऊन त्याला बीप्रमाणे जमिनीत पुरले.
स्तेफन ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये गेला, जो ख्रिस्त त्याची वाट पाहत होता. त्याच्या स्वागतासाठी प्रभू येशू उभा राहिला. स्तेफनाचे शरीर जमिनीत पुरल्या गेले, जिथे ते पुनरुत्थानाची आता वाट पाहत आहे. करिंथकरास पहिले पत्र 15वा अध्याय 42 ते 44 वचने मी आपणाकरिता वाचते. करिंथकरास पहिले पत्र 15वा अध्याय आणि 42 ते 44 वचने. तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे, जे विनाशीपणात पेरले जाते ते अविनाशीपणात उठविले जाते, जे अपमानात पेरले जाते ते गौरवात उठविले जाते, जे अशक्तपणात पेरले जाते ते सामर्थ्यात उठविले जाते. प्राणमय शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठविले जाते. जर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरही आहे. मला नाही वाटत श्रोत्यांनो की ह्या ठिकाणी जाळण्याविषयीची कल्पना मांडण्यात आली आहे, परंतु एका ख्रिस्ती प्रेत क्रियेचे चित्र ह्या ठिकाणी दर्शविण्यात आले आहे. अनेक लोक एखाद्या मेलेल्या शरीराला पुरण्याचा विरोध करतात, म्हणतात की जागा नाही आणि मेलेले शरीर पुरण्याकरिता खूप जागा लागते. श्रोत्यांनो, मला आपणाला सांगू द्या की हजारो वर्षांपासून अनेको हजारो मुर्दे या पृथ्वीच्या जमिनीत गाडल्या गेले आहेत आणि त्यामध्ये अजूनही जागा आहे. जागा संपलेली नाही. पुढे 3रं वचन वाचूया. 8वा अध्याय 3रं वचन. इकडे शॉल मंडळीस हैराण करू लागला. तो घरोघर जाऊन पुरुषांना व स्त्रियांनाही धरून आणून तुरुंगात टाकीत असे. हा जो शॉल होता हा फार जोमाने उत्साहाने भरलेला होता. स्मरण करा की त्याने स्वतःविषयी फिलिप्पिकरास पत्र 3रा अध्याय आणि 6व्या वचनात काय म्हटले. फिलिप्पिकरास पत्र 3रा अध्याय आणि 6वे वचन. हे वचन सांगतं, आज त्याविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा, नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. 4थं वचन पहा. 8वा अध्याय 4थं वचन. तेव्हा ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले. छळाचा परिणाम काय झाला तर मंडळीचे कार्य अधिक वाढले. ते अधिक शुभवर्तमानाचा प्रचार करू लागले. नंतर पॉल जेव्हा त्याला रोमच्या तुरुंगात टाकण्यात आले तेव्हा अशाच प्रकारची साक्ष देतो. तो फिलिप्पिकरास पत्र 1 अध्याय आणि 12व्या वचनामध्ये म्हणतो. फिलिप्पिकरास पत्र 1 अध्याय आणि 12वे वचन. बंधूंनो, मला ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून सुवार्तेला अडथळा न होता त्या तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे. श्रोत्यानो, मला नाही वाटत की मंडळीला बाहेरून अधिक हानी पोहोचते. मंडळीला जर हानी पोहोचत असेल तर ती आतल्या लोकांपासून पोहोचते आणि हा विषय आम्ही नंतर पाहणार आहोत. स्तेफनाच्या मृत्यूनंतर फिलिप एक प्रमुख साक्षीदार बनतो. दुसऱ्या सहकार्याचा परिचय ह्या ठिकाणी करून देण्यात येत आहे, ज्याचा उपयोग परमेश्वर फार मोठ्या प्रमाणात करून घेणार आहे. 8वा अध्याय 5वं वचन. आणि फिलिपाने शोम्रोन शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. आता देवाचे वचन शोम्रोनमध्ये जात आहे हे आम्हाला स्पष्टपणे दिसते. 6वं वचन. तेव्हा फिलिपाचे भाषण ऐकून व तो करीत असलेली चिन्हे पाहून लोकसमुदायांनी त्याने सांगितलेल्या गोष्टींकडे एक चित्ताने लक्ष दिले. स्तेफनाला चिन्ह दाखविण्याचे जसे दान होते तसेच आता फिलिप्पाला सुद्धा आहे असे आम्हाला दिसते. हे दान सर्वांनाच नव्हते, परंतु जे पुढारीपणाच्या जागेवर होते, जे देवाचे वचन लोकांपर्यंत पोहोचवित होते, त्यांना परमेश्वराने ही दाने दिली होती. एक दिवस आला की ही चिन्ह दाने लुप्त झाली. प्रेषितांच्या काळानंतर ही दाने दिसेनाशी झालीत. देवाच्या वचनाला पूर्णपणे देण्यात येऊन ते स्थिर होईपर्यंत चिन्हे आणि अद्भुते होती. परंतु श्रोत्यानो, आता ह्या काळात त्या चिन्हांची आवश्यकता नाही. मानवाला आज योग्य धर्मसिद्धांताची आवश्यकता आहे. योग्य शिकवणुकीची आवश्यकता आहे. आम्हाला चिन्हे, दाने, चमत्कार ह्यांची आवश्यकता नाही. 7 आणि 8 वचने. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळातून ते मोठ्याने ओरडून निघून गेले. पुष्कळ पक्षघाती व पांगळी माणसे बरी झाली आणि त्या नगरात आनंदी आनंद झाला. शोम्रोनात शुभवर्तमान आले. फिलिप्पाचा ह्या लोकांनी फार चांगल्या प्रकारे स्वीकार केला आणि तेथे लोकांमध्ये आनंद पसरला. मंडळीची वाढ फार जलद गतीने होत होती. जे विश्वासणारे नव्हते ते सुद्धा मंडळीत येऊन संमिलित होऊ लागले.
ते वास्तविकपणे अविश्वासणारे होते, तरी ते विश्वासी असण्याचा दिखावा करीत होते. आता अशांपैकी एकाची आमच्याशी भेट होणार आहे. नववचन सांगतं, त्या नगरात जादूगिरी करून शोमरोनी लोकांना थक्क करणारा असा शिमोन नावाचा एक माणूस होता आणि आपण कोणीतरी मोठे आहो असे तो दाखवित असे. श्रोत्यानो, हा व्यक्ती मी फार महान आहे असे दाखविणारा होता. त्याचे नाव शिमोन होते. फिलिपाच्या सेवेमुळे हा जादूगार येशू ख्रिस्ताकडे प्रभावित झाला, आकर्षित झाला. प्रभू येशूवर विश्वास ठेवून त्याने बप्तिस्मा सुद्धा घेतला. तो फिलिपाच्या सहवासात राहू लागला. श्रोत्यानो, आज सुद्धा शिमोनासारखे बरेच लोक आमच्या समाजात सापडतात. ते स्वतःला विशेष समजतात, महान समजतात आणि दुसऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. ते फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्याकरिता सर्व काही करतात. लोकांना फसविण्यासाठी, त्यांचा गळा कापण्यासाठी ते येतात. सैतान अशाच लोकांच्याद्वारे आम्हाला भुलवतो आणि सत्याची ओळख होऊ देत नाही. तो आम्हाला सत्यापासून भकवतो. काय श्रोत्यानो, आपण तर शिमोनाच्या जागी नाही ना? जर आहात तर आताच पश्चाताप करा. होऊ शकतं की शिमोनासारख्या लोकांकडे आपण आकर्षित झालेले आहात, तर सावध व्हा. 10 आणि 11 वचने वाचूया. लहानापासून थोरापर्यंत सर्वजण त्याचे लक्षपूर्वक ऐकत व म्हणत, जिला देवाची महाशक्ती म्हणतात ती हा आहे. त्याने त्यांना बऱ्याच दिवसांपासून आपल्या जादूगिरीने थक्क केले होते, म्हणून त्यांचे लक्ष त्याच्याकडे होते. ह्या लोकांना वाटले की तो जणू ईश्वर आहे. आज सुद्धा लोक अशा प्रकारे चमत्कार करणाऱ्या, जादूटोणा करणाऱ्या लोकांद्वारे भुलविल्या जातात. त्यांच्या शक्तीमुळे मोहून जातात. देवाचे वचन तो कसे मांडित आहे ते लक्षपूर्वक पाहत नाहीत. श्रोत्यानो, आपले लक्ष एखाद्या व्यक्तीकडे न लावता प्रभू येशू ख्रिस्ताकडे लावा. प्रभू येशू ख्रिस्ताकडे लावून आत्मिक रूपाने उन्नती करण्याचा प्रयत्न करा. पुष्कदा अशा लोकांकडेच आमचे लक्ष राहते आणि त्यामुळे आत्मिक रूपाने आम्ही खालच्या स्तराला जातो.
12वं वचन. तरी पण फिलिप देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्याविषयीची सुवार्ता सांगत असता लोकांचा विश्वास बसला आणि पुरुष व स्त्रिया ह्यांचा बप्तिस्मा झाला. जरी लोकांचे लक्ष शिमोनाकडे होते, तरी फिलिपने शोम्रोनात सुवार्ता प्रसार केला, प्रभू येशू ख्रिस्ताची घोषणा केली व बऱ्याच लोकांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. जेव्हा आम्ही मानवावर लक्ष केंद्रित करतो श्रोत्यानो, तेव्हा येशू ख्रिस्तावरून आम्ही नजर दूर करतो आणि मग आम्ही आध्यात्मिक रूपाने खाली खाली जातो, अधोगतीला पोहोचतो. अगदी हे शोम्रोनात घडले. फिलिपच्या संपर्कात शिमोन आला आणि त्याने फिलिपच्या सेवेच्या नावाखाली स्वतःचा धंदा सुरू केला. शिमोन धर्माच्या नावाखाली अशा प्रकारे धंदा करणारा पहिला होता, परंतु शेवटला नाही. त्यानंतर अनेक लोकांनी असे केले आणि ते करीत आहेत. 13वं वचन. स्वतः शिमोनानेही विश्वास धरला व बप्तिस्मा घेऊन तो फिलिप्पाच्या सहवासात राहिला आणि घडत असलेली चिन्हे व महापराक्रमाची कृत्ये पाहून तो थक्क झाला. शिमोनाला वाटलं की आता त्याने बप्तिस्मा घेतला आहे आणि तो फिलिपचा मित्र बनला आहे. आपणाला वाटत असेल श्रोत्यानो की खरोखर हा शिमोन देवाची संतान आहे, परंतु त्याचे खरे परिवर्तन झाले नव्हते. असेच अनेक लोक आहेत जे विश्वास आम्ही ठेवला आहे असे दाखवतात. त्यांच्याजवळ फक्त ज्ञान असते, ते समुदायाबरोबर मिसळतात, परंतु त्यांचे तारण झालेले नसते. त्यांचा पवित्र आत्म्याने बप्तिस्मा झालेला नसतो. आणि म्हणून करिंथकरास दुसरे पत्र 13वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये पॉल म्हणतो, करिंथकरास दुसरे पत्र 13वा अध्याय आणि 5वे वचन. तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा. आपली प्रतिती पहा. येशू ख्रिस्त तुमच्या ठायी आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजताना, नाहीतर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही. श्रोत्यानो, स्वतःचे परीक्षण करणे ही एक फार चांगली गोष्ट आहे. शिमोनाने म्हटले की मी येशूवर विश्वास ठेवतो आणि त्याने बप्तिस्मा घेतला, परंतु त्याचा विश्वास प्रामाणिक नव्हता. 14 ते 16 वचने वाचूया. प्रेषितांची कृत्ये 8वा अध्याय 14 ते 16 वचने. मग शोम्रोनाने देवाचे वचन स्वीकारले असे यरुशलेमेतल्या प्रेषितांनी ऐकून त्यांच्याकडे पेत्र व योहान ह्यांना पाठवले. ते तेथे आल्यावर त्यांनी त्यास पवित्र आत्मा मिळावा म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली, कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही तो उतरला नव्हता. प्रभू येशूच्या नावात त्यांचा बप्तिस्मा मात्र झाला होता. श्रोत्यानो, जेव्हा प्रेषितांनी ऐकले की शोम्रोन शहरातील लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला, तेव्हा त्यांनी पेत्र व योहान ह्यांना शोम्रोनात पाठवले. परंतु तेथील लोकांच्या जीवनात देवाच्या पवित्र आत्म्याचे वास्तव्य नव्हते. 17वं वचन पुढे वाचूया. तेव्हा त्यांनी त्यांच्यावर आपले हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. होऊ शकतं श्रोत्यानो की फिलिपने त्यांना शुभवर्तमान तर सांगितले, येशू ख्रिस्ताविषयीची घोषणा केली, परंतु सगळ्या अटी आणि इतर वस्तुस्थिती त्या लोकांना पूर्णपणे सांगितली नाही. असं पण होऊ शकतं की त्या लोकांनी त्या गोष्टी स्वीकारल्या नाहीत. काही का असेना, परंतु आता ते प्रेषितांसोबत भागीदार झाले होते. नवीन विभागात सुवार्ता प्रसाराचे केंद्र उघडावे ही एक महान कामगिरी प्रेषितांना देण्यात आली होती. पेत्राला व योहानाला शोम्रोनात व यहुदियात सुवार्ता गाजवायची होती आणि पौलाला अन्य जातीयांमध्ये. ही कामगिरी येशू ख्रिस्ताने त्यांना दिली होती. आता आम्हाला दिसतं की शोम्रोनामध्ये ही गोष्ट पूर्ण झाली. 18 आणि 19 वचने वाचूया. मग प्रेषिताचे हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो हे पाहून शिमोनाने त्यांना पैसे देऊ करून म्हटले, ज्या कोणावर मी आपले हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मलाही द्या. तो ह्या दानाचा उपयोग स्वतःच्या लाभासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेऊ इच्छित आहे. 20 ते 25 वचने पुढे सांगतात. तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, तुझ्या रुपयाचा तुझ्याबरोबर नाश हो, कारण द्रव्य देऊन देवाचे दान मिळवावयाचा तू विचार केलास. ह्या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही, कारण तुझे अंतकरण देवाच्या दृष्टीने नीट नाही. तू ह्या आपल्या दुष्टतेचा पश्चाताप करून प्रभूजवळ विनंती कर, म्हणजे तुझ्या अंतकरणातल्या कल्पनेची तुला कदाचित क्षमा होईल, कारण तू अतिशय कटुतेत व अनितीच्या बंधनात आहेस असे मला दिसते. तेव्हा शिमोनाने म्हटले, तुम्ही सांगितलेल्या गोष्टींपैकी काही माझ्यावर येऊ नये म्हणून माझ्यासाठी तुम्ही प्रभूजवळ विनंती करा. नंतर त्यांनी साक्ष देऊन प्रभूचे वचन गाजविल्यावर ते यरुशलेमेत परत आले आणि येताना त्यांनी शोम्रोनी लोकांच्या पुष्कळशा गावातून सुवार्ता सांगितली.
शिमोनाचे परिवर्तन झालेले नव्हते श्रोत्यानो, हे मी आधीच आपणाला सांगितले. त्याच्यामध्ये पैशाची हाव होती. तो कधी ख्रिस्ताकडे आला असावा ह्याची आम्हाला कल्पना नाही. होऊ शकतं की नंतर त्याच्यामध्ये खरे परिवर्तन झाले असावे. शुभवर्तमानाचा पृथ्वीच्या टोकापर्यंतचा प्रवास सुरू झाला. तो येरुशलेमात सुरू होऊन आता शोम्रोनात आलेला आहे. प्रेषित तेथे होते. मंडळी स्थापित झाली. लवकरच त्यांचे केंद्र आता अंतुकियामध्ये जाणार होते, नंतर इफिसमध्ये, नंतर अलेक्झांद्रिया, नंतर रोममध्ये. आता मंडळीचे कोठेही विशेष असे केंद्र नाही. मला वाटतं श्रोत्यानो, ते संपूर्ण पृथ्वीभर पसरले आहे. 8, 9 आणि 10 अध्यायांमध्ये आम्हाला परिवर्तनाच्या 3 लक्षात येण्यासारख्या घटना पाहायला मिळतात. अध्याय 8 मध्ये हबशी शंठ जो हामाचा मुलगा होता त्याच्याविषयी आम्हाला वाचायला मिळते. 9व्या अध्यायात तार्ससचा शॉल जो शेमाचा मुलगा होता आणि 10व्या अध्यायात याफेताचा मुलगा कर्नेल्य जो रोमी शताधिपती होता त्याच्याविषयी आम्हाला वाचायला मिळते. आपल्या लक्षात आले असेल श्रोत्यानो की संपूर्ण कुटुंबाचे 3 भागात विभाजन झाले. हाम, शेम व याफेत हे नोहाचे पुत्र होते. संपूर्ण मानवजाती 3 वर्गामध्ये विभाजित झाली. हे विभाजन महाभयंकर प्रलयानंतर मानव वंशशास्त्राप्रमाणे आणि भौगोलिकदृष्ट्या झालेले विभाजन होते. परिवर्तनाआधी 3 गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. पहिली गोष्ट की पवित्र आत्म्याचे हे कार्य असते. पवित्र आत्म्याने फिलिप्पाला शोम्रोनाला नेले, जेथे देवाच्या आत्म्याचे महान कार्य चालू होते. नंतर पवित्र आत्म्याने त्याला गाजा येथे नेले आणि पवित्र आत्मा हबशी शंठ ह्याच्या मनात, ह्याच्या अंतःकरणात कार्य करीत होता. पवित्र आत्मा अंतःकरणाची आणि संदेशवाहकाची सुद्धा तयारी करतो. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज असते. हे परिवर्तनात आवश्यक असलेले पहिले सत्य आहे. दुसरे सत्य आहे देवाचे पवित्र वचन. पवित्र आत्मा येशू ख्रिस्ताच्या गोष्टींना घेऊन त्या व्यक्तिगत रूपाने प्रदर्शित करतो. परमेश्वराचा आत्मा त्याचे पवित्र वचन उपयोगात आणतो. परंतु मानवी साधन आवश्यक आहे, ते म्हणजे कोणीतरी व्यक्ती सांगणारा हवा. आता 8व्या अध्यायाचा दुसरा भाग आम्हाला फिलिप्पाच्या सेवेच्या दुसऱ्या भागात आणतो. आता फिलिप एका इथिओपियनच्या शंढाला ख्रिस्ताकडे आणतो आणि तो कशाप्रकारे खरा विश्वासी बनतो हे आपण पाहणार आहोत. 26वे वचन सांगतं, 8वा अध्याय 26वे वचन. इकडे प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, उठ, जी वाट येरुशलेमपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. श्रोत्यानो, शमरोन हा प्रांत येरुशलेमच्या उत्तरेला आहे. गाजा हा दक्षिणेकडील भूमध्य भागासोबतचा एक लांब पट्टा आहे. इजिप्त आणि इथिओपिया येथे जाणारा हा व्यापारी मार्ग होता. तेथे जाण्याकरिता बहुतेक त्याला येरुशलेमेतून जावे लागले असेल. नंतर 27वे वचन पहा. मग तो उठला व निघाला आणि पहा, एक कुशी शंढ, कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. तो येरुशलेमेत उपासनेसाठी आला होता. आम्हाला आढळतं की परमेश्वराने कोणा अशा व्यक्तीला तेथे ठेवलेले आहे ज्याला सुवार्ता सांगायची आहे, साक्ष द्यायची आहे. 29वे वचन. तेव्हा आत्म्याने फिलिप्पाला सांगितले, जा, त्याचा रथ गाठ. ह्या ठिकाणी आत्मा फिलिप्पाचे मार्गदर्शन करीत आहे आणि आत्मा त्याला सांगत आहे की जा आणि त्याला वचन सांग. 30वे वचन. फिलिप धावत गेला आणि त्याने त्याला यशया संदेष्टाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचित आहात ते आपल्याला समजते काय? फिलिप्पाने आत्म्याच्या आज्ञेचे त्वरित पालन केले आणि त्याने जाऊन विचारले की जे आपण वाचत आहात ते आपणाला समजते काय? नंतर 31वे वचन. त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखविल्याखेरीज मला कसे समजणार? मग त्याने फिलिप्पाला आपल्याजवळ येऊन बसावयास वर बोलावले. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं श्रोत्यानो की गरज आहे, कोणीतरी त्याला वचन सांगावे ह्याची फार नितांत गरज होती. आज सुद्धा अनेक लोक आहेत ज्यांच्यापर्यंत वचन पोहोचलेलं नाही आणि कोणीतरी त्यांना सांगण्याची आवश्यकता आहे. 32 आणि 33 वचने सांगतात, तो जो शास्त्रलेख वाचित होता तो असा, त्याला मेंढरासारखे वधण्यासाठी नेले आणि जसे कोकरू कातरणाऱ्याच्या पुढे गप्प असते तसा तो आपले तोंड उघडीत नाही. त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही.
त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला. तो ह्या ठिकाणी यशायाचे पुस्तक 53 अध्याय 7 आणि 8 वचन वाचत होता. आणि ही वचने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगतात. 34व्या वचनात षंडाने फिलिपाला म्हटले, मला कृपा करून सांगा, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो? स्वतःविषयी किंवा दुसऱ्या कोणाविषयी? तेव्हा फिलिपाने बोलावयास आरंभ केला व ह्या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली. मग वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले, तेव्हा षंड म्हणाला, पहा हे पाणी, मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे? तेव्हा त्याने रथ उभा करावयास सांगितले आणि फिलिप्प व षंड असे ते दोघे पाण्यात उतरले आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. मग ते पाण्यातून वर आले. तोच प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला म्हणून तो पुन्हा षंडाच्या दृष्टीस पडला नाही. नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करीत चालला. इकडे फिलिप अजोत नगरात आढळला आणि कैसरिया येथे येईपर्यंत त्याला वाटेत जी जी गावे लागली त्यातून जाताना त्याने सुवार्ता सांगितली. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, संकट, छळ किंवा कोणतीही बाह्य गोष्ट देवाचे कार्य थांबवू शकत नाही. आपण पाहिले की जरी या सर्व गोष्टींचा अनुभव प्रारंभीच्या मंडळी घेत होती, तरीही शुभवर्तमान गाजविण्यामध्ये प्रेषितांनी कोणतीच हयगय केली नाही. म्हणूनच आम्ही हे लक्षात ठेवावे की परिवर्तनामध्ये पवित्र आत्मा आणि देवाचे पवित्र वचन महत्त्वपूर्ण असते. प्रियांनो, आज आपण विचार करूया की काय देवाचे वचन आणि पवित्र आत्मा यांचा आम्ही अनुभव घेतला आहे? काय देवाचे वचन आमच्याशी, आमच्या अंतःकरणाशी बोलते? काय आम्ही सुवार्तेवर लक्ष केंद्रित केले आहे? आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, पुन्हा एक वार आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. प्रभूजी, तू आम्हाला जाणणारा, ओळखणारा तू देव आहेस. आणि म्हणूनच प्रभूजी, आज जे अध्ययन आम्ही केलेलं आहे, जी वचनं आम्ही वाचलेली आहेत, ऐकलेली आहेत, पाहिलेली आहेत, त्या सर्वांच्याद्वारे प्रभूजी तू आमच्याशी बोललेला आहेस. तुझं मार्गदर्शन आम्हाला प्राप्त झालं, याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आज आम्ही आमच्या अंतःकरणाचं परीक्षण करतो. ज्या ज्या वेळेस आमच्यासमोर संकट येतात, छळ होतो, त्रास होतो, त्यावेळेस आमची दिशा कोणती असते? पुढे जाण्याची की मागे फिरण्याची? प्रभूजी, आम्हाला आत्मिकपणामध्ये तू सबल कर. आमच्यामधला दैहिकपण तू काढून टाक. आणि प्रभूजी, आम्ही पाहिलं की पहिल्या मंडळीची पांगापांग झाली, तरी पण सुवार्तेमध्ये कोणत्याच प्रकारचा बदल झाला नाही. सुवार्ता ही गाजविली गेली. प्रभूजी, आज आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवीत असताना तुझं सेवा कार्य करण्यासाठी आम्ही तुला विनंती करतो, तू आमचा उपयोग करून घे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही विनंती, ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि ख्रिस्ताला गौरव द्या. प्रभू आपणाबरोबर असो.